म्हटलं की आपण सुद्धा असं विमानात बसून स्वर्गाला जाऊ अशी त्या सत्यव्रत राजाची इच्छा होती. परंतु त्याचं जे मागचं पाप कर्म होतं, त्याने ब्राह्मणाची स्त्री पळवली आणि एक गायीची हत्या झाली. त्यामुळे त्या वशिष्ठ गुरूंनी त्याला शाप दिलेला होता. त्या शापातून मुक्त झाला आणि स्वर्गाची इच्छा धरली. परंतु माणसाची जी वाणी आहे ती कशी असावी? तो सत्यव्रत राजा वशिष्ठ गुरूकडे गेला आणि गुरूच्या मनामध्ये राग होता. गुरु त्याला स्वर्गाला नेऊ शकत होते, परंतु गुरूच्या मनामध्ये मागचा राग असल्यामुळे गुरूने त्याला नकार दिला. आणि त्याचा जो मुलगा होता हरिश्चंद्र, त्याला राजगादीवर बसून दिलं. परंतु जो सत्यव्रत राजा होता त्याला बोलण्याची आरड्या नव्हती. काही माणसाला बोलण्याची आरड्या असते, काही जवळ ताकद असते, बोलण्याची आरडी नसते, बुद्धी नसते. काही जवळ बुद्धी असते, ताकद नसते. त्या राजाने बुद्धीचा वापर केला नाही आणि तो राजा वशिष्ठ गुरूला म्हणाला की हे गुरु महाराज, तुम्ही जर मला स्वर्गाला नेत नाही तर मी दुसऱ्या ब्राह्मणांकडून यज्ञ याग क्रिया करून घेईल आणि मी स्वतः स्वर्गाला जाईल. असं सांगितल्यानंतर त्या गुरुला राग आला. कारण की त्याने शब्द वापरायला पाहिजे होते की गुरु महाराज, काही हरकत नाही, तुम्ही म्हणसाल ती पूर्व दिशा, असं त्यानं म्हणायला पाहिजे होतं. कारण की जर आपल्याला आपलं काही काम साध्य करून घ्यायचं असेल, दोन माणसं एका सावकाराकडे गेले आणि त्यांनी त्या सावकाराला सांगितलं, शेठजी, आम्हाला 2-2 हजार रुपये गरज भासली आहे, 2,000 रुपयाची, तरी आमचं 2,000 रुपयाचं गरज भागवा. सावकार म्हणे काय हरकत नाही. परंतु तो गप्पा मारता मारता तो म्हणू लागला, सावकारजी, दोघं जण होते. एक म्हणू लागला, सावकारजी, काय ऐश्वर आहे तुमचं, काय मुलगा आहे आणि खरोखर लक्ष्मी तुमच्या घरात वास करते. सावकाराला आनंद झाला. सावकाराने 2,000 रुपये काढले आणि त्याला देऊन टाकले. परंतु दुसरा जो होता बसलेला, तो म्हणाला की सावकारजी, तुम्ही जर मरण पावल्यानंतर ह्या दरवाजातून तुम्हाला कसं काढावं? तेव्हा सावकारजीला राग आला आणि सावकारजीने सांगितलं की तू माझ्या मरणाची वाट पाहतो, चालता हो म्हणे इथून, तुला पैसे मिळणार नाही. म्हणजे माणसाचं जे भाषण आहे, माणूस सहज बोलून जातो, परंतु समोरच्या व्यक्तीला ते बाणासारखं लागून जातं. माणूस म्हणतं की मारल्याचा घाव बुजून जातो, पण बोलण्याचा घाव हा पूर्ण जन्मभर ध्यानात राहतो. आणि सत्यव्रत राजाने त्या गुरुला अहंकार दाखविला, गर्व दाखविला. आम्ही दुसरे ब्राह्मण बोलू आणि यज्ञ यागाची क्रिया करून घेऊ. गुरुला राग आला आणि गुरुने त्याला शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर त्याला असं उग्र राक्षसी रूप मिळालं आणि तो नंतर गंगेच्या काठावर येऊन बसला. हरिश्चंद्र त्याचा मुलगा होता. त्याने मंत्री सैनिक पाठवले
आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही करा, परंतु राजाला घेऊन या. मंत्र्यांनी राजाची खूप विनंती केली, सत्यव्रत राजाची, परंतु राजा काही मानेना. कारण की राजाचं जे रूप होतं ते उग्र होतं. आणि राजा म्हणू लागला, माझ्याजवळ कोणी बसणार नाही, माझी निंदा करतील, माझी हेळना करतील, त्यापेक्षा मी या गंगेच्या तीरावर इथेच बरा. आणि इथेच तो देवीचा भक्त होता आणि देवीची उपासना करू लागला. तेव्हा व्यासमुनी ही कथा जन्मेजय राजाला सांगतात. आणि पुढे आता हरिश्चंद्र हा राजगादीवर बसलेला आहे. सत्यव्रत राजाने त्याला बोध केला. आणि आता राजा जन्मेजयाने विचारले व्यासमुनीला की हे व्यासजी महाराज, राजाच्या आज्ञेप्रमाणे हरिश्चंद्र राज्यावर बसला खरा, पण मला हे सांगा की त्रिशंकू शापातून कसा मुक्त झाला. त्या राजाचे अयोध्येमध्ये 2 पुत्र होते, सत्यव्रत आणि त्रिशंकू. सत्यव्रताची कथा इथपर्यंत व्यासमुनीने जन्मेजयाला सांगितली. आता त्रिशंकू हा शापातून कसा मुक्त झाला ते आता व्यासमुनी जन्मेजय राजाला सांगतात. हे जन्मेजया, गंगा किनारी मरण पावला किंवा गुरुनी त्याच्यावर कृपा करून त्याला शापमुक्त केले. मला तो नंतरचा वृत्तांत ऐकावयाची फार उत्सुकता आहे. तेव्हा ती कथा संपूर्ण सांगा, असे जन्मेजय राजाने आता प्रश्न केलेला आहे. व्यासमुनी म्हणाले, सांगतो ऐक. हे जन्मेजय राजा, पुत्र सिंहासनावर बसल्यानंतर त्रिशंकू निश्चितपणे भगवती भवानीचे स्मरण करीत काळ घालू लागला. तो सुद्धा देवीचा भक्त होता आणि भवानी मातेचे नामस्मरण करू लागला. भवानी माते की जय. अशा प्रकारे काळ चालला असताना तपश्चर्या पूर्ण करून पत्नी आणि मुले यांना भेटण्यासाठी कुशिक पुत्र विश्वामित्र घरी परतले. पत्नी व मुले कुशल असलेले पाहून त्यांना आनंद झाला. पत्नी जेव्हा समोर आली तेव्हा त्यांनी विचारले की, अगं सुलोचने, मध्यंतरी दुष्काळ पडला होता, तेव्हा तुमचा उदरनिर्वाह कसा झाला? अन्नाची वानवा असताना तू या मुलांना काय खाऊ घातले आणि कसे पोषविले? मी तर तपश्चर्याच्या नियमाने बांधला गेल्यामुळे येऊ शकलो नाही. आता इथं दुसरी कथा आली आणखी. कुशिक पुत्र आणि विश्वामित्र हे सुद्धा तपश्चर्याला बसले होते आणि हे त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या घरी ते कुशल मंगल विचारू लागले. पण तुमच्या जेवण्या खाण्याची सोय कशी झाली? माझ्या कानी दुष्काळाची वार्ता आली होती, पण स्वतः निर्धन असल्या कारणाने माझ्या येण्याचा काहीच उपयोग झाला नसता, म्हणून मी स्वस्थ बसलो. कारण की पहिले जे ऋषीमुनी होते त्यांचं आयुष्य 1000 वर्ष, 2000 वर्ष, चांगदेव महाराज तर 1400 वर्ष जगले. 1400 वर्षे चांगदेव महाराज जगले, परंतु त्यांनी गुरु केला नाही आणि त्यांना अभिमान झाला. चांगदेव महाराज असे होते, ते तपश्चर्याला बसायचे 12 वर्ष आणि 12 वर्ष लोक काय करायचे? जो मरण पावला
तो त्यांच्या मठामध्ये आणून टाकायचा. जो मरण पावला तो त्या मठामध्ये आणून टाकायचे. परंतु चांगदेव महाराज हे तपस्वी होते आणि ते जे प्रेत राहायचं ते नाश होत नव्हतं, कारण की त्यांची कृपा होती. त्यांच्या मठामध्ये तसं अमृतमय वातावरण होतं. आणि नंतर त्यांची तपश्चर्या संपली. त्यांनी अशी नजर मारली की ते माणसं पटापटा उठून बसायचे. देवाला सुद्धा प्रश्न पडला. विष्णू भगवंताकडे यम धर्म गेले आणि सांगू लागले की आम्ही जातो, परंतु हा चांगदेव पुन्हा त्यांना जिवंत करतो, आम्हाला गिराईक मिळत नाही. परंतु विष्णू भगवंतांनी सांगितलं की जास्त दिवस चालत नाही, थोडे दिवस ते राहणार आहे, तरी थोडी शांतता धरा. तेव्हा चांगदेव महाराजाला गर्व झाला की काय शक्ती आपली, 12 वर्षानंतर माणूस उठून बसतो. तेव्हा चांगदेव महाराज आणि त्यांचे 1400 शिष्य त्यांच्या कानावर वार्ता गेली की जे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान, निवृत्तीनाथ असे हे 4 भावंड, आणि ते म्हणतात की भिंत चालवितात, रेड्याच्या मुखातून वेद बोलवितात, आणि आपण तर मेलेले माणसं उठवितो, कारण की ते थोडे नश्वर आहे. परंतु ही मातीची जी भिंत आहे ही निर्जीव आहे, आणि ते निर्जीव भिंत चालवितात. चांगदेव महाराज पाहण्यासाठी आले. तेव्हा चांगदेव महाराजाला गर्व झाला. गावातले काही लोक जमा झाले आणि चांगदेव महाराजाला सांगू लागले की महाराज, तुमची जी तपश्चर्या आहे तुमच्या पुढे हे काही करू शकत नाही. तेव्हा चांगदेव महाराजाला पुन्हा आणखीन उत्साह आलं आणि तेथे त्यांना गर्व निर्माण झाला. ते काही लोक म्हणू लागले, काही तिथे ज्ञानेश्वर महाराजाचे भक्त होते, निवृत्तीनाथ महाराजांचे भक्त होते, काही शिष्य होते, काही गुरु होते, आणि त्यांना ते लोक बोलू लागले की तुमचे ते शिष्य आहे, तुम्ही त्यांचे शिष्य आहात, बोलवा म्हणे. आता त्यांना भिंतीवर बसून भिंतीला चालायला लावतात. परंतु महाराज ते सुद्धा देवच होते. परंतु ज्या टायमाला त्यांचा जन्म झाला त्या टायमाला सुद्धा लोकांनी त्यांना त्रास दिला, आणि देव असून सुद्धा त्यांनी भोगले. कारण की या मूर्ती लोकांमध्ये आल्यानंतर जे आपले केले कर्म झाले त्याची भोग आले. येथं कोणालाच तो देव सोडित नाही. संकट सर्वांच्या अंगावर येतात आणि वाऱ्यासारखे येतात आणि वाऱ्यासारखे निघून जातात. आणि ज्ञानेश्वर महाराजांना माहीत झालं, अंतर्ज्ञानी होते, तेव्हा भिंतीवर बसलेले होते. जराशी आकाशमार्गाने भिंत चांगदेव महाराजासमोर येऊन उभी राहिली. तेव्हा चांगदेव महाराज आश्चर्यचकित झाले आणि मुक्ताबाईने त्यांना बोध केला, हे चांगदेवा, तुम्ही 1400 वर्ष जगले, परंतु त्याचा काही उपयोग नाही, कारण की तुमचं हे मडकं आहे हे कोरं आहे, तुमच्या मडक्यामध्ये अज्ञान आहे. जरी तुम्ही तपश्चर्येच्या जोरावर मेलेले मुर्दे जिवंत करता, असा मुक्ताबाईने चांगदेव महाराजांना बोध केला. आणि तसा ह्या ऋषी लोकांना सुद्धा 1000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि दुष्काळसुद्धा काही वर्ष लोटून गेली की दुष्काळ पडतो. पहिलीसुद्धा भरपूर बरसाती व्हायच्या, परंतु एखादं साल असा दुष्काळ पडायचा. आपल्याला मागं 15, 14, 13 या सालामध्ये आपण नरुटीनं पाणी भरलं, वाटीनं पाणी भरून आणलं. आणि ह्या वर्षीसुद्धा आपल्याला तसाच दुष्काळ आहे.
आता जर पाऊस पडला नाही तर आपले हे जवळचे आडं विहिरी ह्या पाण्याला जीव लावावा लागेल, कारण की 1 महिनाभर फक्त आपल्या विहिरी चालणार आहे आणि नंतर आपल्याला वाटीना खरडून सुद्धा पाणी मिळणार नाही. आता आपल्याला वाल्याचं पाणी येणार आहे, परंतु नंबर 1ला तांडा, नंबर 2ला वाडी आणि 3ऱ्या नंबरला आपलं गाव. आपल्याला 8 दिवसात 4 दिवसा मिळून ते पाणी मिळत. त्याकरता आपले जे गावाचे जे आडं विहिरी ह्या पाण्याला जीव लावा, नाहीतर आपली अशी दशा होईल, आपलं गाव खडकाळे, पाणीच राहणार नाही. खरंच ना, पाणीच नाही. पाणीच पडलं नाही तर जमिनीतून कुठं पाणी येणार आहे. आता विहिरी ज्या येवीला पाणी येतं ना, रोजच्या 1-1 घंटाच्या कमी पडून राहिले, पाणीच भेटणार नाही. अजून किती दिवस जायचे. आता पावसाळा संपला, 4 महिने हिवाळा, 4 महिने उन्हाळा आणि पुढं बरसातीत पाणी किती पडणार. रोहिण्या मिरग झाल्याच्या नंतर तो 1 महिना. आपल्याला अजून 7-8 महिने पाण्याची गॅरंटी नाही. आता हे पाणी पडला बी तरी जमिनीत काही पाणी निचरायचा होणार नाही. त्याकरता ह्या पोथी पुराणात सुद्धा सांगितलेलं गेलेलं आहे की तुम्हाला 12 वर्षानंतर 5 वर्षानंतर दुष्काळ पडन. ज्ञानेश्वर महाराजांना लिहून ठेवलेलं आहे. आणि विहिरी, तलाव, असे तलाव तुम्ही साठवून ठेवा. तुम्हाला ह्या वर्षी नाही कामं आले, पुढच्या वर्षी कामं येईल. ह्या पोथी पुराणात सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी अनेक तलावं, बारवा अशा बांधून ठेवल्या आणि पाण्याला जीव लावला. आणि तसं आपण सुद्धा पाण्याला जीव लावा. जास्त पाणी वाया घालू नका, कारण की पाणी पुरत नाही. किती असलं तर कमीच आहे. आणि तेव्हा एक वेळ अशी आली की मी भुकेने फार कासावीस झालो, असे हे ऋषी म्हणू लागले. विश्वामित्र त्यांच्या पत्नीला आणि मुलांना सांगू लागले, एक दिवस मला कंदमुळं फळं मिळाली नाही, कोणता मार्ग दिसेना. तेव्हा मी एका झोपडीत घुसलो. माझा हेतू अन्न चोरावे असाच होता. ते घर पुन्हा एका चांडाळाचे होते आणि तो झोपलेला होता. आणि विश्वामित्र म्हणतात की मी विचार केला. विश्वामित्र सुद्धा फार कोपिष्ट. त्यांनी आता हे विश्वामित्र पुढं चालून स्वप्नामध्ये हरिश्चंद्राचं राज्य जे ते स्वप्नामध्येच घेऊन टाकणार आहे. पुढच्या अध्यायामध्ये निघन आता. आणि ते विश्वामित्र म्हणतात एक घर पाहिलं, उघडं दिसलं, परंतु माझी इच्छा झाली खावं, परंतु तो चांडाळाचं घर होतं. हंडी उघडून मी त्यातले शिजवलेले मांस काढून घेतले. नेमका त्याच वेळी एक चांडाळ जमा झाला. आता चांडाळाचं खाणं तेच. आणि त्याला मी दिसलो, पण त्याने मला आदराने विचारले की मी कोण. आणि हे सुंदरी भुकेने मी व्याकुळ झालो, असा तो विश्वामित्र त्यांच्या पत्नीला सांगू लागले. अशामुळे मी कापऱ्या आवाजात बोललो, घाबरलो की मी एक तपस्या करणारा ब्राह्मण आहे. भुकेमुळे कासावीस झालो आहे, तरी एखाद्या चोराप्रमाणे तुझ्या घरात शिरून खाण्यासाठी काही मी शोधत आहे. मला फार भूक लागलेली आहे आणि आता आज तुमचा मी अतिथी समजा, पाहुणा समजा आणि मला काहीतरी खायला द्या. तेव्हा तो चांडाळ म्हणाला, अहो मी चांडाळ आहे आणि तुम्हाला हे अन्न आमचं चालणार नाही, कारण की तुम्ही तपस्वी आहात.
आणि आम्हाला पाप लागेल, असं एकंदर माणूस देह हा फार दुर्लभ असतो. तो चांडाळ त्या विश्वामित्राला सांगू लागला, त्यात ब्राह्मण शरीर मिळणे ही गोष्ट तर महाकठीण आहे आणि पुन्हा त्यातून सुद्धा ब्रह्मज्ञान होणे तर हे किती दुर्लभ आहे. ज्यांना स्वर्गाची इच्छा असेल त्यांनी आभक्ष भक्षण करणे ही गोष्ट अयोग्य आहे. चांडाळ विश्वामित्राला बोध करू लागला की महाराज, हे योग्य नाही. आम्ही मांस खाणारे चांडाळ आहे आणि तुम्ही हे सेवन करू नका. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, 7 आत्यंजांना निषिद्ध ठरविले आहे. आता मी कर्मानुसार चांडाळ म्हणून जन्मलो आहे आणि म्हणूनच समाज बहिष्कृत आहे. हे खरं. मी कुंजशपणाने नव्हे तर पाप भयाने हे अन्न खाऊ नका असे म्हणतो. तो चांडाळ सांगू लागला की मी सुद्धा पूर्वी असा तपस्वी होतो तुमच्यासारखा, परंतु मी सुद्धा असंच अन्न खाल्लं आणि आम्हाला हा चांडाळाचा जन्म भेटला. कारण आभक्ष भक्षणाचा दोष तुम्हाला लागू नये असे मला वाटते. कारण की जे हे मांस खाणारे आहे तो सर्वापासून थोडं थोडं पाप सर्वांना मिळतं. त्यावर मी त्यांना सांगितले. तेव्हा विश्वामित्र त्यांच्या पत्नीला सांगू लागले की मी त्या चांडाळाला सांगितलं, अरे धर्मज्ञानी, तू खरेच बोललास आणि तुझे मन सुद्धा प्रामाणिक आहे, पण अपमर्यादाचे सूक्ष्म तत्व मी तुला समजावून देतो, ते ऐकून घे. आता विश्वामित्र त्या चांडाळाला काय सांगतात, आपल्या शरीराने नेहमी रक्षण करणे हे सर्व काळी श्रेष्ठ कर्तव्य आहे. जर शरीर रक्षणासाठी पाप करावेच म्हणते तर संकट टळल्यानंतर प्रायचित्त घेऊन शुद्ध व्हावे. ते विश्वामित्र सांगू लागले की मला आता भूक लागली आणि आता तुम्ही काही म्हणा, पण मला आता भूक लागली, मी मरणार आहे. जर काही खाल्लं नाही तर मी आता मरणार आहे. याकरता तुम्ही मी काय करीन की आता माझ्या डोक्यावर हे पाप बसणार आहे मांस खाल्ल्याचं, परंतु मी तपश्चर्येच्या जोरावर त्या पापाचा क्षय करील आणि पुन्हा त्या पापातून मुक्त होईल. पण आपत्कालीन नसते वेळी तसे वागल्यास दुर्गती मिळते. आपत्काली मात्र तसे नाही. जो भुकेने व्याकुळ होऊन तडफडून जीव सोडतो तो अधोगतीलाच जातो. ते म्हणतात, जो उपासपोटी मरतो, ज्याला भूक लागते आणि भुकेने व्याकुळ होऊन मरतो, तो त्याला सुद्धा आत्महत्येचं पातक लागतं आणि तो अधोगतीला जातो. म्हणून विचारी मनुष्याने भुकेचे निवारण कशाही तऱ्हेने अन्न भक्षण केल्यास त्यात धर्म पालनच होते. आता तुझ्या लक्षात आले की जीव जगण्यासाठीच मी चोरासारखा वागलो आहे, असे विश्वामित्र त्या चांडाळाला बोध करू लागले. दुष्काळात चोरी केली तर ते पाप गणले जात नाही, पण इतर वेळी मात्र ते पापच असते. विश्वामित्र पत्नीला पुढे म्हणाला. विश्वामित्र हीच कथा त्यांच्या पत्नीला सांगू लागले आणि ते काय म्हणतात, हे प्रिये, याच समयी असा चमत्कार झाला की
बाहेर सर्वत्र हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस धारांचा वर्षाव चालू झाला आणि मला फार आनंद वाटला, कारण की दुष्काळ पडलेला होता आणि मुसळधार पाऊस सुरू झाला, हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस सुरू झाला. विश्वामित्र म्हणू लागले की मला आनंद झाला आणि त्या चांडाळाच्या घरातून मी बाहेर पडलो. ते राहू दे, पण त्या भयंकर जीव घेण्या दुष्काळात तू कसा काय उपाय केलास? विश्वामित्र त्यांच्या पत्नीला विचारू लागले. माझी अशी कहाणी झाली, परंतु आपले मुलं बाळ तो कसा यांचा उदरनिर्वाह केला आणि यांना काय खाऊ घातलं? पतीच्या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, अहो प्राणनाथा, त्या घोर दुष्काळात कसे जगलो ते ऐका. तुम्ही तपश्चर्येसाठी निघून गेला आणि माग दुष्काळ पडला. दिवसेंदिवस उग्र म्हणजे ऊन तापू लागलं, सूर्य जास्त तापू लागला आणि उन्हाने कळकळ झाल्यामुळं मुलांना जास्त भूक लागू लागली. कारण की आपल्या घरात जर अन्न नसलं तर माणसाला जास्त भूक लागते. आपल्या जर टोपलीमध्ये 5-6 पोळ्या असल्या, माणूस म्हणतो बस झाली, एकच बस झाली. आणि जर एकच असली ना, ते म्हणतो मी 2-3 खाल्ल्या असत्या. असं त्या मुलांना जास्त भूक लागू लागली आणि ते अन्न करू लागले. परंतु फळे मुळे शोधित मी वनामध्ये फिरले आणि अशा प्रकारे बरेच दिवस गेले. पुढे तर सुद्धा मिळेनाशी झाली, कारण की जंगलामध्ये सर्वच लोक कंदमुळं, बरबडा, करवंद, चार, सीताफळं, रामफळं असे जंगलामध्ये जे ऋषीमुनी राहतात, काही कंद असे आहे ते जर खाल्ले त्याला दिवसभर भूक लागत नाही, असे कंदमुळं जंगलामध्ये आहे. मला वाटे की आता अन्नासाठी काय करावे? झाडे निष्फळ आहेत, जमिनीखाली कंदही नाहीत. अशा वेळी भिक्षा तरी कुठे मिळणार? मुले तर भुकेने तळमळत आहेत. अशा प्रकारे विचारांचे काहूर डोक्यात माजले होते की आता मुलांना काय खाऊ घालू, अशी ती विश्वामित्राची पत्नी विश्वामित्राला सांगू लागली. आणि अचानक माझ्या मनामध्ये असा एक विचार आला की एका मुलाला कुणातरी श्रीमंताला विकून टाकू आणि त्याचे जे पैसे मिळतील त्या पैशावर इतर मुलांना आपण जगू शकू, असा विचार केला. आणि मग मी एका मुलाला विकण्यासाठी बरोबर घेतला आणि तो रडू लागला, हे आई मला विकू नको, मी तुला आजपासून भाकर मागणार नाही, परंतु मला विकू नको, कारण की महाराज एखादा गाईचा कळप असतो आणि त्या कळपातली जर गाय दुसऱ्या कळपात गेली तर ती आपोआप आपल्या कळपात येते, दुसऱ्या कळपात राहत नाही. तुम्ही 100 ढोरं एका ठिकाणी दिवसभर चरू द्या, पण त्यांच्या कोठ्यामध्ये ते आपोआप ज्यांचे त्यांचे ढोरं 25, 50, 10, 5 असे बरोबर ते आपल्या जागेवर जातात. तसा हा मुलगा रडू लागला, हे आई मला तुमचा कळप सोडून जायचं नाही, मला विकू नको. पण मी काळजावर दगड ठेवला आणि लोक काय म्हणतील याची पर्वा सुद्धा केली नाही आणि आश्रमाबाहेर निघाले. आता त्या ऋषी लोकांचे जे आश्रम होते, जसं सीतामाईला लक्ष्मणाने सांगितलं होतं की तुम्ही ही लक्ष्मण रेखा
वलांडू नका. परंतु सीतामाईने ऐकलं नाही. लक्ष्मणाने पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की राम प्रभू हे परमात्मा आहे आणि त्यांना कोणी मारू शकत नाही आणि त्यांना काही होऊ शकत नाही. तरी तुम्ही काळजी करू नका. परंतु सीतामातेने खरतड असं वचन बोललं की हे लक्ष्मणा, तुम्हाला वाटत असन की राम मरावा आणि सीता मी बायको करावी, असं खडतर बोलल्यानंतर महाराज ते लक्ष्मण होते शेषाचे अवतार, तळपायची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुमचं वचन मी पाळतो. परंतु त्यांनी एक लक्ष्मण रेखा ओढली आणि लक्ष्मण रेखा ओढल्यानंतर